शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आणि आजचं जे गाडीत लोडिंग चाललेलं आहे यामध्ये जर बघू शकतो आपण श्री सोपान बाळासाहेब ढगे मुक्काम पोस्ट धानोरा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा, त्याचबरोबर अमर समाधान जगताप. आता यांचा माल भरायचा चालू आहे. मुक्काम पोस्ट पोखरी तालुका भोकरदन जिल्हा जालन्यासाठी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ ही खात्रीची रोपं बघू शकतो आपण. जी रोपं आपण लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होते. मलेशियन ग्रीन डॉर्फ बुटकी जात आहे. जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावरती नारळ लागतात. 1.5 वर्षाचं रोप आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 15 मेपर्यंत आपल्याला 375 रुपये रोप घरपोच होते. आणि आजचं लोडिंग जे चाललेलं आहे हे आपल्याला 10 मे 2026चा व्हिडिओ आहे. श्री अमर समाधान जगताप सर मुक्काम पोस्ट पोखरी तालुका भोकरदन जिल्हा जालन्यासाठी सरांनी आपल्याकडे जी झाडं घेतलेली आहेत त्यामध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ असेल, व्हरायटी आंबा, त्याचबरोबर देवगड हापूस आंबा, केशर, ह्या अशा सर्व व्हरायटी घेतलेल्या आहेत. 1982ची 35 एकरात नर्सरी आहे. शासन मान्य नर्सरी आहे. खात्रीची रोपं आहेत. योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. आता नारळ शेती जर म्हटलं तर आपण शेताच्या बांधाला धुऱ्याला 15 फुटाला रोप लावू शकतो. बगीचा करायचा असेल तर आपण 20 बाय 15 वरती झिगझॅग पद्धतीने 160 रोपं लावू शकतो. रोप लावल्यापासून आपल्याला 2.5 ते 3 वर्षात जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावरती नारळ चालू होतो. नारळामध्ये 400-450 मिली पाणी. नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे. वैशिष्ट्य म्हणजे या नारळामध्ये 400-450 मिली पाणी, सर्वात मोठी सर्वात साईज असणारी ही नारळाची बुटकी जात मलेशियन ग्रीन डॉर्फ, ज्याचा नारळ लावल्यापासून 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी चालू होतं. नाही तोडलं तर 11 महिन्यात खोबरं घेता येतं. खोबरं जर म्हटलं तर 3 नारळ फोडल्यानंतर 1 किलो खोबरं निघतं. एवढं ह्या नारळाची साईज मोठी आहे. ज्याच्यामध्ये 400-450 मिली पाणी आणि खोबरंही जाड येणारी अशी हायब्रिड मलेशियन ग्रीन डॉर्फ जो हिरव्या कलरमध्ये नारळ येतो. वैशिष्ट्य म्हणजे हे जे नारळ आहेत ह्या नारळामध्ये आपल्याला आयुष्यमान 50 वर्ष आहे. एकदा लावल्यानंतर आपल्याला 50 वर्ष आयुष्यमान असणारी ही नारळाची जात. त्याचबरोबर आपण आंतरपिकंही घेऊ शकतो. 20 बाय 15 वरती लागवड झिगझॅग पद्धतीनं करून 2 वर्षानंतर आपण मसाल्याची झाडं लावू शकतो. त्याचबरोबर इतरही जी पिकं सोयाबीन, भुईमूग, त्याचबरोबर कांदा असेल, इतरही पिकं घेऊ शकतो. अशा प्रकारची ही 1982ची 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आता श्री अमर जगताप साहेब हिने शेताच्या धुऱ्यावरती 15 फुटाला त्यांना नारळ लावायचा आहे. त्याचबरोबर नारळानंतर तिने इतरही फळझाडं घेतलेले आहेत. अशा प्रकारची ही बुटकी जात जी लावल्यानंतर आपल्याला 2.5 ते 3 वर्षात नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी 2 in 1 चालणारी जात. आता बघू शकतो आपण रोपं हार्डनिंग झालेली, पूर्ण